स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आजच्या आपल्या क्लासचा डे 2 आणि आज आपण आपले जे काही पास्ट लाईफचे ओझे आपण आपल्या अंतर्मनावर साठवून ठेवलेले आहेत, त्या ओझ्यातनं बाहेर पडण्याच्या आधी आज आपण सेल्फ लव्ह या विषयाला देखील समजून घेणार आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना वाटत असेल की आपण रेकी आणि माइंड क्लास करतोय, पण अजूनपर्यंत आपण माझा आवाज येतोय का सगळ्यांना? इज माय व्हॉइस इज क्लिअर? आवाज येतोय? इज माय व्हॉइस इज क्लिअर? येस ऑर नो? ओके, येतो आहे. याचा अर्थ मॅडम, ज्यांना आवाज येत नाहीये तुमचं स्वतःचं नेटवर्क चेक करावं, कारण एकालाही आवाज येत असेल तर ती अडचण माझ्या सिस्टम मधनं नाही आहे. ओके. चला तर मग आज आपण थोडं सेल्फ लव्ह ला समजून घेऊया. काल कुणी कुणी होमवर्क केला? कारण क्लासमध्ये होमवर्क करून येणं खूप गरजेचं आहे. लाईफ में जो भी जे काही तुम्हाला लिहायच्या होत्या जबाबदाऱ्या कोणी लिहिल्या कालच्या होमवर्कसाठी? आणि नकारात्मक गोष्टींना आपल्याला जाळायचं होतं, फाडायचं होतं. कुणी कुणी केलं? ओके. वैशाली मॅडम, तुम्ही जबाबदाऱ्या लिहिल्यात तुमच्या बरोबर. हो. त्या जबाबदाऱ्यांमध्ये पहिल्या 2 4 5 जबाबदाऱ्या अशा जस्ट रॅन्डमली वाचा. आत्ता ज्या लिहिल्यात त्या हा, म्हणजे ज्या लिहिल्या. पॉझिटिव्ह. काल जे तुम्हाला टास्क दिला होता की तुमच्यावर असलेल्या म्हणजे तुमच्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या लिहून काढा. माझं स्वतःच घर हवं, मला हवंय. हम्म. त्याच्यानंतर पैसा हवाय, मला बँकेमध्ये एक शिल्लक राहावं असं. त्यानंतर मुलींचे शिक्षण आणि पूर्ण हट्ट हट्ट पूर्ण करता यावेत. हम्म. त्यानंतर लॅपटॉप मला हवाय. बेसिक गरजा. आणि मी जिथे काम करेल किंवा आता तुमच्याकडून देखील शिकते तर तिथे मला यश मिळावं, ओके. सक्सेस मिळावं हे. आणि दुसरं प्रेम हवंय, खरं प्रेम हवंय. चल. जे की आपण बोलतो ना आपल्याच घरात शोधतो, पण काल जसं तुम्ही सांगितलं की सगळं असताना पण आपण समाधानी नसतो. तर ते कुठे शोधण्याचा आता प्रयत्न करूया तुमच्या मार्फत. ते काल कळालं ओके. हे चला. सगळं आपल्या पाशी असतं, पण आपण नाही शोधायचा प्रयत्न करत. ग्रेट. एवढं. थँक्यू. थँक्यू तुम्ही मॅम. लगेच तुमच्याशी माईक ऑन ठेवा. अजून एक जण पाहिजे मला ज्यांनी गरजा आपल्या जबाबदाऱ्या लिहिलेल्या आहेत. असं एक व्यक्ती जे आपल्या जबाबदाऱ्या शेअर करतील. खूप महत्वाचा विषय आहे. कुणी केलं तर होमवर्क केला नाही तर मग पुढचा अभ्यास कसा करणार ना आपण? होमवर्क करणं गरजेचं आहे. एनिवन? हँडल्स करा जेणेकरून मी तुम्हाला अनम्यूट करू शकेल. ओके. सिया मॅडम. सिया मॅडम बोला. अनम्यूट करा. संपदा मॅडम. हा, अच्छा, सिया मॅडम बोला. हॅलो, गुड आफ्टरनून मॅम. स्माइल आफ्टर. तर मी मध्ये असं लिहिलं आहे की मी फार जास्त भूतकाळात रमते. भूतकाळातल्या गोष्टींमध्ये मी फार अडकलेली असते. तर मी याच्यात असं लिहिलं आहे की मी सध्या तरी प्रेझेंटमध्येच रमेन. मला गव्हर्नमेंट जॉब जो भेटला होता तो मी नाकारला, तर मी तेच परत लिहिलं आहे की मला गव्हर्नमेंट जॉब हवा आहे परत. आणि मी माझं घर घेईन आणि जेणेकरून मी दुसऱ्यांना सुद्धा हेल्प करू शकेन. ते कंटिन्यू ठेवेन आणि बस टेन्शन नाही घेणार. ओके. आता आपण दोघांच्या जबाबदाऱ्या ऐकल्या. या दोघांच्या जबाबदाऱ्यामध्ये स्वतः कुठे होते? सांगाच यावेळेवर म्यूट करा. वैशाली, तुमच्या लिस्ट मध्ये तुम्हीच नाही आहे. खरंच येस. मी कुठेच नाहीये. थोडा विचार करा. समजा आता मला काही झालं तर माझ्या घरचे लोक 4 5 तासात पोहोचून मोकळे होतील की नाही होतील? म्हणजे आपलं अस्तित्व
या देहासोबत आणि या श्वासासोबत आहे पहिलं अस्तित्व. खूप डीप विषय आहे, सगळ्यांनी समजून घ्या. आणि तुमच्या जेव्हा जबाबदाऱ्यांचा क्रम तुम्ही लावता आणि त्या क्रमामध्ये तुम्हीच कुठे नसता, कधी येस. विचार केला या गोष्टीचा की तुम्ही ज्या नाही आहे. जबाबदाऱ्या. का बरं मॅडम? स्वतःच्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्हीच नाही, कधीच वाटलं नाही? हा सगळा फॅमिलीचाच विचार आहे. हा. आता मला सांगा, सगळे इथे क्लासमध्ये उपस्थित 143 144 लोक जिवंत आहेत का? गॅरंटी आहे तुम्हाला तुम्ही आता जिवंत आहे याची? चला मी म्हणते म्हणून एकदा चेक करू. एकदा श्वास घ्या, एक श्वास सोडा, परत एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. आता हे घेतलेले 2 श्वास, त्याला लागलेला वेळ वापस आणा. तुम्ही घेतलेले 2 श्वास, त्याला लागलेला वेळ वापस आणा. पॉसिबल? मग नाही. क्षणाला मागे पडणारं आयुष्य आहे. और हम यहाँ सोचते हैं खूप काहीतरी करायचं आहे किंवा पास्ट मध्ये घडलेल्या गोष्टींचा विचार करत बसतो की नाही? खूप काहीतरी हो. करायचं आहे, करायचा है याचा विचार करत नाही. ये करना है, वो करना है, ऐसा करना है, वैसा करना है, उसका प्लॅनिंग में हमारा वर्तमान जाता है. किंवा पास्ट मध्ये घडलेल्या गोष्टींना आठवण करण्यात तुमचा वर्तमान जातो. हो रहा है. बरोबर. फ्यूचर की प्लॅनिंग या पास्ट की रिकॉलिंग, इसी में आपका वर्तमान जा रहा है. आता जसं आपण बघितलं, एका श्वासासोबत एका श्वासाचं आयुष्य मागे गेलं, ज्याला आपण कधीच रिप्ले किंवा परत आपण त्याला जगू शकत नाही. मग आपल्या हातात काय आहे? फक्त आत्ताचा हा वर्तमानाचा क्षण काय तो आपल्या हातात आहे. येस ऑर नो? हो. मग वर्तमानाच्या क्षणांना जशी एनर्जी द्याल तसंच तुमचं फ्युचर बनणार आहे आणि तशाच चांगल्या तुमच्या पाचच्या आठवणी बनणार. जसं आता या वर्तमानामध्ये जर मला कोणी मूर्ख म्हटलं, ठीक आहे, आणि मी लगेच त्याच्यावर ऍक्शन घेतली. आता मी जरा साडी घातलेली, तर ड्रेस असला तर जरा बाह्या मोठ्या असतात, जरा बाह्या वरबीर केल्या असत्या आणि म्हटलं असतं की असं कसं समोरचा व्यक्ती मला मूर्ख म्हणते. आता जेव्हा मी या पद्धतीची ऍक्शन दिली, याचाच अर्थ काय, कुठेतरी मी एक्सेप्ट केलं मी मूर्ख आहे. क्योंकि हमारे जिंदगी में प्रॉब्लम ऍक्शन से नहीं, रिॲक्शन से होतीये. कसं? तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक लोकांच्या संपर्कात येतात, अनेक लोकांसोबत तुमचा संपर्क येतो. त्या घटना याला म्हणतात जीवनामध्ये एकानंतर एक येणारी घटना, याला तुम्ही बदलू शकता का? नाही. सांगा वैशाली मॅडम, आहे का इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती त्या घटनांना बदलू शकता का? चला, आजचा दिवस मी असा 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 असाच जगणार आहे, एकानंतर असा असा क्षण मी प्लॅन केलाय तो असाच घडणार आहे, असं होऊ शकतं का? आपण ठरवलं तर होऊ शकतं, नाही नाही होऊ तर शकत, बिलकुल नाही होऊ शकत. काहीतरी आता तुम्हाला सांगते, मी जवळपास 1 महिना 1 तासाच्या सेशनची प्रॅक्टिस केली. आता पुण्याला 23 मेला मला सेशन घ्यायचं होतं, पण प्रॅक्टिकल मध्ये फक्त जी मी आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करणारी तिलाच माहिती आहे की वेळेवर काय बदल घडला, प्लॅन काय केलं होतं, एक्झॅक्ट मी तिथे ट्रेनिंग सेशन काय दिलं. नाही होऊ शकत. 1 महिना प्रॅक्टिस केल्यानंतर मी ऍज इट इज सेशन तिथे रिप्रेझेंट नाही करू शकली. याचाच अर्थ काय? वर्तमानाच्या क्षणांवरही आपला कंट्रोल नाहीये, फक्त त्याला आपण ऊर्जा कशी देऊ, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. पण जो काही बदल घडला त्याला पॉझिटिव्हिटीतच कसं थांबवायचं, तेवढा बॅलन्स मी तिथे नक्की केला, कारण तेवढं माझ्या हातात होतं. बरोबर आहे? तर कितीही झालं, कारण माझी अडचण काय, मी हातात घेतलेली स्क्रिप्ट कधीच पूर्ण बोलू शकत नाही. जे इथे असतं तेच बाहेर पडतं. तर लिहिलेली स्क्रिप्ट माझ्यासाठी कधीच कामात येत नाही. आता तुम्ही माझी प्रत्येक लेव्हल 1 ची बॅच जरी बघितली जी फ्रीमध्ये आहे, प्रत्येक बॅच मधला सिक्वेन्स पुढे मागे आहे. प्रत्येक बॅच मध्ये शिकवण्याची पद्धत वेगळी आहे, लय वेगळी आहे, कारण ठरवून केलेलं नाहीये. जे येतं ते आतून येतं, मनापासून दिलेलं असतं. तर याचाच अर्थ काय आहे की ऍज इट इज आपण नाही प्लॅन करू शकत आपल्या प्रेझेंट, फ्युचर, वर्तमानांना. त्याच पद्धतीने तुमच्या आजूबाजूला येणाऱ्या घटनांना तुम्ही थांबवू शकत नाही. नाही. थांबवू शकता का? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या घटनांना काही झालं तरी थांबवू शकत नाही, ते तुमच्या हातात नाहीये. पण
त्याचं रिॲक्शन तुमच्या हातात आहे. हाऊ यू विल रिॲक्ट हे तुमच्या हातात आहे की नाही सांगा. घटनांना थांबवू शकत नाही पूजा नारकर मॅडम, पण त्याचं रिॲक्शन तुमच्या हातात आहे की नाही सांगा. हाऊ यू विल रिॲक्ट दॅट इज इन युअर हँड ऑर नॉट. नो मॅम. आहे का तुमच्या हातात? त्याला रिॲक्ट करणं तुमच्या हातात आहे का? समजा तुमच्या अहोंनी म्हणजे आजकाल महाराष्ट्रातलं की भारतात पत्नी कलेक्टर जरी असेल तरी अहोंच्या नजरेत ती अर्धी वेळी असते. बरोबर की नाही? बरोबर. तर प्रत्येक महिलेला कधी बरोबर. ऐकायला भेटतो. बरोबर आहे. मग थोडाफार तो बरोबर. त्या एनर्जीचा पडतो आपल्यावर. पण त्यांनी म्हटलं आणि आपण स्वतःला मानलं याच्यात फरक आहे की नाही? पण फरक आहे. तोच वेडी शब्द किंवा तोच पागल हा शब्द बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला म्हटलं तर तुमचं रिॲक्शन कसं राहील? कसं राहील रिॲक्शन तुमचं? ते रागाचं असेल. बाहेरच्या एखाद्या व्यक्ती म्हटलं तुम्हाला जास्ती राग येईल? हो. हा व्यक्ती कसा का मला जज करू शकतो असं बोललं जाईल? याचाच होय. अर्थ बरोबर. याचाच अर्थ काय? ऍक्शन्स कुणाकडनं होते, कशी होते याच्यावर देखील तुमचा निर्णय ठरलेला असतो की तुम्ही रिॲक्ट कसं करणार. पण एखाद्या व्यक्तीला राग आलाय, ठीक आहे, आपण म्हणतो ना एकाला राग आला तर दुसऱ्याने शांत व्हायचं. या जगामध्ये घडलेले प्रत्येक वाद आणि त्या वादातनं निष्पन्न झालेले पुढचे परिणाम हे ऍक्शनवर घेतलेल्या रिॲक्शनवर डिपेंड असतात. जसं मला कोणी मूर्ख म्हटल्याने मी मूर्ख होणार नाही, पण ज्यावेळेस माझ्या मनाने मला म्हटलं मी हजारो लोकांना दररोज ट्रेनिंग देते आणि तरी देखील याला ज्याला काही समजत नाही तो मला मूर्ख म्हणणारा कोण, असं जर माझ्या माइंडनी इगोइस्टिकपणे स्वीकारलं तर नक्कीच मी मूर्ख झाले. तर आजपासनं एक निर्णय घ्यायचा आहे. येणाऱ्या ऍक्शन आपण थांबवू शकत नाही, पण त्याला रिॲक्शन देणं आपल्या हातात आहे. ओके बाबा, त्याच्या नजरेत मूर्ख असेल मी, इट्स ओके, ते त्याचं ओपिनियन आहे ना. आय नो मी मूर्ख नाहीये, मला माहिती आहे. तर आपण त्याला रिॲक्टच केलं नाही तर परिणाम काय होईल? तो मूर्ख म्हणून म्हणून थकेल आणि चालल्याला जाऊ द्यायला फरक पडत नाही. तर अशा बरेचशा गोष्टी असतात ज्या ऍक्शनवर रिॲक्शन दिल्यामुळे बिघडतात. आज से हमें फिक्स करना है कि हम रिॲक्ट करना बंद करेंगे. रिॲक्ट करणं बंद करणं म्हणजे इमोशन दडपणं नाही. कुठल्या वेळेस रिॲक्ट व्हायला पाहिजे, कुठल्या वेळेस नाही. काही बऱ्याचशा 90% गोष्टी अशा असतात ज्या फॅमिली मॅटर्समध्ये आपण रिॲक्ट करतो आणि बिघडवून ठेवतो. बरोबर की नाही? बरोबर. स्वप्नाली मॅडम, आपल्याला देव बनायचं नाहीये, माणूस म्हणून वागायचंय. ओके, खाली स्वप्नाली मॅडम म्हणतात की आपण देव नाही, आपल्याला देव नाही बनायचंय. पण माफ करणारा मला सांगा, त्या फॅमिलीमध्ये जर रोज ऍक्शनवर रिॲक्शन देत बसाल, आज आपण इतकं जग बदललेलं बघतोय की एकाच फॅमिलीमध्ये राहून जेव्हा मी विचारते शेवटचं प्रेमाने क्षण केव्हा घालवला ऍज अ फॅमिली काउन्सिलर, कुणाचं उत्तर असतं 8 दिवस, 1 महिना, 2 महिना, 8 वर्ष सांगणारे एक गृहस्थ भेटले होते मला. एक महिला 8 वर्ष, 8 वर्षापासून म्हणे फक्त मुलांची फी भरायची आहे, डबा द्यायचा आहे वेळेवर, बस इतका संवाद. अँड शी वॉज जस्ट क्राईंग. आणि जेव्हा मी त्यांना एक उपाय देते मी त्याच्यावर, ज्यांचाही असा प्रश्न असला, म्हणजे आम्ही काउन्सिलिंग मध्ये तर वेगळा उपाय करतो, पण एक फोनवर त्यांना सांगितलं की हजबंड ऑफिसला गेले होते, त्यांना म्हटलं की आज मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक केलेला आहे, घरी थोडं लवकर या. काय सांगितलं मी? तुमच्या आवडीचा स्वयंपाक केलेला आहे, घरी थोडं लवकर या. आणि त्या दिवशी कदाचित ती व्यक्ती तेवढंच वाट बघत असेल त्याच फोनची बऱ्याच दिवसापासून. आणि ती व्यक्ती जेव्हा आली घरी छान गोड आणि एक छानसा गजरा घेऊन आले. सकाळी जेव्हा मला त्या महिलेचा फोन आला, शी वॉज जस्ट क्राईंग. मॅडम, गोष्टी एवढ्या सोप्या असतात का? 8 वर्षापासनं असलेला त्यांचा फक्त जो शाब्दिक अबोला होता की फक्त कामापुरतं बोलणं आणि
एकमेकांशी सहभावनापूर्वक संवाद चुकलेला होता. ती महिला रडत होती, पण तिचे आनंदाचे अश्रू होते. कारण इतक्या वर्षाचं साठवून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी कुठेतरी व्यक्त होऊन त्या अश्रूंसोबत वाहून जाऊन त्या अश्रूंचे आनंदाश्रू बनले होते. आणि म्हणून बघा, सहजीवन असं असतं की त्या सहजीवनामध्ये चॉईस नसतो. एकदा आजकालच्या पोरांना बिलकुल थोडंसंही काय झालं 2 आणि 4 महिन्यात घटस्फोटासाठी नोटीस देतात. जुन्या पिढीमध्ये त्या शक्य नाही या गोष्टी. डिवोशन खूप लागतं. कारण एकमेकांना समजून घेण्यासाठी बरेचसे वर्षानुवर्ष निघून जातात. कधी कधी खरोखर तशी साथही भेटत नाही. व्यक्ती 100% चुकीचा येऊन जातो आयुष्यामध्ये. त्यावेळेस कॉम्प्रोमाइज करणं कठीण होतं. तेव्हा दूर झालेलं बरं. पण आजकाल ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे काउन्सिलिंगमध्ये आम्ही गमतीने नेहमी एक विषय शिकवला जातो, तो म्हणजे घरात पती पत्नीमध्ये पेस्टवरून भांडणं होतात. पत्नीला पाहिजे नीटनेटकं पेस्ट, बिलकुल मागूनच त्याला हळूहळू पिळून थोडं 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 पेस्ट बाहेर काढली पाहिजे. पतीला जिथं जागा भेटली तिथे त्याला प्रेस केलं आणि पेस्ट निघण्याची काम. आता याच्यासाठी डिवोर्ससाठी केस जर कोर्टात गेली, उपाय काय आहे? दोघांचे 2 वेगवेगळे पेस्ट घ्या, विषय संपवा. असतात की नाही छोटे छोटे पर्याय. 2 पेस्ट घेणं सोपं आहे की 2 जीवन दूर करणं कठीण, म्हणजे का सोपं आहे? तर मग सोपा पर्याय निवडा. आणि म्हणून तुम्हाला सांगते की आयुष्य खूप सुंदर आहे, पण जेव्हा आपण याला रेखी ऊर्जांशी जोडतो ते अधिक सुंदर होऊन जातं. आणि म्हणून एक लक्षात घ्या, ज्या माझ्या मैत्रिणींची किंवा ज्या माझ्या बंधूंची आपल्या जोडीदाराप्रती कंप्लेंट आहे, त्यांना एकच सांगते की एकाकी जीवन काढणाऱ्या त्यांची मनस्थिती विचार करा, की लोकांना दाखवण्यासाठी कितीही स्माईल असलं तरी आयुष्यामध्ये कुठेतरी खूप एकाकीपणा आहे. जो एकाकीपणा एखाद्या योग्य सोबतीशिवाय भरून नाही काढू शकत. त्यांच्या मनाला विचारा. आणि रोज कटकट करणारा असेल, मगाशीच एक मेसेज टाकला, रोज कटकट करणारा असेल तर काय? हो, कटकट करणारा असेल, एखाद्याला व्यक्त नाही होत ना. एखादा फणसासारखा असतो, वरून काटेरी दिसतो, आतमध्ये त्याच्यामध्ये मधाळ गाभा असतो, ज्याचा आपण अनुभव घेऊ शकतो. पण आपण वरच्या वरच्या काट्यांनाच पाहतो. त्या व्यक्तीच्या आतमध्ये असलेल्या सकारात्मक अंतरंगापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि व्यक्ती कधीच वाईट नसते. आपला दृष्टिकोन त्याच्याप्रती चुकू शकतो. आणि म्हणून व्यक्तीबद्दल दोष काढण्यापेक्षा त्या व्यक्तीला पहिले स्वीकारून तर बघा. होऊ शकतं वरून काटेरी आवरणाच्या आतमध्ये फणसासारखा गोड गाभा पण असू शकेल. पण आपण फक्त काट्यांना महत्व दिलं. एकदा प्रत्येक व्यक्तीला 2 पद्धतीने बघा. असं नाही 90% लोक चांगले असतात, 10% खरोखर खराब असतात, की त्यांची वैचारिकता त्यांना पण बदलूच शकत नाही. अशा सेपरेशन आणि या सगळ्या गोष्टी. पण आज उलट झालेलं आहे. 10% लोक एकत्र चांगल्या पद्धतीने जगतात आणि 90% प्रॉब्लेम मध्ये जगतात. पण एक प्रयत्न करूया ना, आपण आपल्या घरातल्या 4 लोकांना जर प्रेमाने घट्ट बांधून ठेवता आला तर मग किती छान होईल. आज घरं मोठे आहेत ना, खरोखर एकाकी. मी सगळ्यांना एकच सांगते की आपल्या घरी लहान मुलं असतील ना, आज तुम्ही थोडा विचार करा की आपल्या भारतामध्ये मजूर, शेतकरी यांचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात नाहीये. कुठेतरी ऐकलंय का तुम्ही शेतकऱ्याचे आई वडील वृद्धाश्रमात आहे? किंवा एखाद्या मजुराचे आई वडील वृद्धाश्रमात आहे? हायर मिडल क्लास लोकांचे आई वडील वृद्धाश्रमात पोहोचले. कारण काय? आपल्या जबाबदाऱ्या आपण सांभाळायला चुकतोय. एक उदाहरण सांगते तुम्हाला, जीवन का बरं मूल्यवान. कारण खूप सारा पाचचा गार्बेज आहे, तो आपल्याला काढणं खूप गरजेचं आहे. खूप काही सोसलेलं असतं. आपण आपल्या जीवनामध्ये खूप काही सोसलेलं आहे. मी कबूल करते तुम्ही त्रासही खूप सहन केला असेल. पण हाच त्रास पिढ्यानपिढ्या सासू सुनेच्या नात्यात जर येत असेल, की मला त्रास झाला म्हणून आपण समोरच्या पिढीला तोच त्रास देत असेल तर चूक आहे. आज विचार करा, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या हसबंडवर करता, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या मुलांवर करता, एक विचार जर प्रत्येक सुनेने केला
की जे कष्ट तुम्ही तुमच्या मुलांना घडवण्यासाठी देताय, त्या माय माऊलीने आपल्या मुलाला घडवण्यासाठी तेवढेच कष्ट केले आहे, तेवढ्याच रात्री जागून काढलेले आहे. जर तुम्ही तुमच्या कष्टांची कदर केली तर त्या माय माऊलीच्या कष्टांची कदर तुम्हाला येईल की नाही? फक्त तो बंधन जो आहे ना, बांध जो तुम्ही बांधून ठेवला नात्यांमध्ये, एकदा मोकळा करा, जीवन सुंदर होऊन जाईल. आणि आपल्या भारतामध्ये वृद्धाश्रम किंवा आधी एखाद्या घरातलं जर आई वडील काही कारणाने या जगात नसले तर काका काकू आत्या मामा कुणातरीकडे ते लेकरू वाढून मोठं व्हायचं. पण आज भारतामध्ये अनाथालयांची संख्या तेवढीच वाढते. का? आपण जबाबदाऱ्या नाकारतोय. आज असे कित्येक दाम्पत्य आहे जे संततीच्या प्रयत्नांमध्ये त्यांना जेव्हा संतती होत नाही, अनाथालयामध्ये तेवढंच बाळ मिळायला 4-4, 5-5 वर्ष वेटिंग चालू आहे. ही तफावत का? कारण आपण स्वीकार कुठेतरी परिस्थितीला ऍक्सेप्ट करत नाहीये. जेव्हा तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट कराल ना, आणि त्या तुमच्या आजूबाजूला असलेल्या 4-5 नात्यांना ऍक्सेप्ट कराल, जीवन खूप सुंदर होऊन जाईल. एक उदाहरण सांगते. माझ्या एक स्टुडंट आहे, आता रेकी ग्रँडमास्टर आहे, आणि त्यांचं म्हणजे आत्तेघरी भाची असं लग्न झालं होतं. आत्तेघरी भाची दिलेली होती आणि 30 वर्ष त्यांच्या लग्नाला झाले होते. त्या स्वतः एक सासू बनलेल्या होत्या आणि त्यांच्याकडे बाळ येणार होतं. आणि त्यांच्या मनामध्ये एकच खंत होती की ज्या आत्यांनी मला एवढं प्रेमाने सून म्हणून घरात आलं, सासू बनल्यावर कुठेतरी मी त्या आत्याच्या प्रेमाला मुकले. लग्नाच्या 30 वर्षानंतर त्यांना ती खंत होती की मला माझी आत्या जी आत्या एवढं प्रेम करायची, ते सासू बनल्यानंतर तेवढं प्रेम मला मिळालं नाही. अशाच क्लासमध्ये मी त्यांना टास्क दिला. त्यांच्या सासू त्यांच्याचकडे राहायला होत्या त्या पिरियडमध्ये. आणि त्यांना म्हटलं की आमचा 3 ते 4ची बॅच होते, म्हटलं 4 वाजता मस्त चहा करा सासूबाईंसाठी आणि त्यांना म्हणा चहा देऊन त्यांच्या पायाजवळ बसा, त्या सोफ्यावर बसल्या असतील तर, आणि सांगा मनातलं जे इतक्या वर्षात बोलल्या गेलं नाही. त्या बोलल्या चहा घेताना हिंमत झाली नाही. रात्री 10 वाजता जेवण झाल्यानंतर जेव्हा ते फेऱ्या मारायला गेले, चक्कर मारत असताना त्यांनी तो विषय मांडला. हिंदीत बोलायच्या त्या की बुवा मुझसे आपसे एक बात करनी है. आणि त्यांनी आत्याला सांगितलं की मेरे जिंदगी में बहुत कुछ ठीक है, म्हणजे जे काही सहन केलं, आज मी एक सासू बनलेली आहे, पण मला या सगळ्या जीवनामध्ये एकच कमतरता वाटते की ज्या प्रेमाने तुम्ही मला तुमच्या घरची सून बनवून आणलं, मला सासू मिळाली पण मी आत्याला गमावलं. हे वाक्य जेव्हा त्यांनी त्या आत्या जो बोलले, आत्याच्या डोळ्यातनं गर्रकन पाणी आलं, कारण कुठेतरी ती पण त्याच भाचीच्या प्रेमाला मुकलेली होती आणि ते त्या शब्दातनं आलं. 10 मिनिटं पुढच्या त्या डोळ्यातनं फक्त अश्रू वाहत राहिले आणि त्याच्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये एक प्रेमाची नवी किनार चालू झाली. कुठल्याही नात्याला प्रेमाने बांधता येतं, प्रेमासारखी दुसरी शक्ती नाही. पण आपण फक्त त्या व्यक्तीमधले दोष बघतो. आजपासून चांगलंच बघणं चालू करूया. कोण कोण प्रॉमिस करताय की आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांमधले चांगले गुण लिहून काढायचे? आजचा होमवर्क काय आहे? तुम्हाला ज्या ज्या लोकांबद्दल द्वेष, ईर्ष्या अशा भावना आहे, त्या व्यक्तींबद्दल फक्त चांगलं बघायला, चांगल्या गोष्टी लिहिणं चालू करा. आणि मग तुम्हाला कळेल की त्याच्या चेहऱ्या इनर लेवलमध्ये काय दडलेलं आहे. आणि मग एकदा का तुम्ही त्या चांगुलपणाला बघायला चालू केले ना, कारण देव नाही आहे ना. मला सांगा, समोरच्या व्यक्तीकडनं चुका होतात तर काय आपल्याकडनं चुका होत नाही का? चुका माणसाकडनंच होणार आहे, व्यक्तीकडनंच चुका होतात ना. पण त्या चुकासाठी आपण 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, आयुष्यभर त्या नात्यांना नकारात्मकतेच्या ऊर्जांमध्ये बांधून ठेवलेलं आहे. काय भेटतंय त्याच्यात? काहीच मिळत नाहीये. आणि म्हणून आजपासनं संकल्प करूया, प्रत्येक नात्याला आपण स्माइल एनर्जीशी जोडूया. प्रत्येक नात्यासोबत एक स्माइलची ऊर्जा. मला सांगा, असा एक लाख मोलाचा दागिना हा आहे की जो कितीही खर्च केला तरी संपणार नाही. तर कोणाच्याही समोर जेव्हा तुम्ही प्रेझेंट व्हाल तेव्हा विथ स्माइल व्हाल. आयुष्य कसं होईल? सुंदर होईल. कोण कोण प्रॉमिस करताय मग? चलो आई प्रॉमिस बोलो कि आज से आप लोगों में सिर्फ पॉजिटिविटी देखोगे. यस, आई प्रॉमिस. हु इज रेडी? गुड, 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 गुड. खूप छान, खूप छान. व्हेरी गुड. आणि का करायचं आहे प्रॉमिस?
जसं मी काल सांगितलं की दररोज या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक कायमस्वरूपी टाटा बाय होतात. आजची सकाळ आपण पाहिली आहे. सो थँक्यू की या ईश्वराने मला आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आज या पृथ्वीचा भाग बनवलेला आहे. पार्टी तर बनतीये, सेलिब्रेशन. बरोबर की नाही? आजचा दिवस मग सेलिब्रेशनसाठी आहे. आणि हे सेलिब्रेशन करताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि आनंद. तर मी जेव्हा तुम्हाला काल होमवर्क दिला होता की आपल्याला आपल्या जबाबदारीचा क्रम लावायचा, ह्या क्रमांकामध्ये जसं मी वैशाली मॅडमशी बोलली तर त्याच्यात त्यांच्या पूर्ण लिस्टमध्ये त्या नव्हत्याच. पण आता आपल्याला एक नवी लिस्ट तयार करायची आणि ती नवी लिस्ट म्हणजे आपल्याला आपल्या जबाबदारीच्या क्रमांमध्ये जर आपण कुठेच नाहीये, पहिल्या क्रमांकावर आज ठेवायचा आहे. का बरं? कारण आपल्यापासून आनंदाची सुरुवात करायची आहे. आय एम द फर्स्ट. सगळ्या जगाला आनंदी ठेवण्याची जबाबदारी माझी आहे असं आपल्याला वाटतं. असं वाटतं की सगळ्यांना आनंदी करावं, सगळ्यांसाठी खूप करावं. एक लक्षात घ्या, आपण देव नाहीये. मग अशी त्या मानवनी म्हटलं होतं ना, आपण देव नाहीये की सगळ्यांना माफ करू. थोड्याफार कमतरता आपल्यातही असणार आहे. पण जेव्हा आपण 100% आनंदी असणार तेव्हा आपण आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने निभवू शकू. पूजा नारकर मॅडम, एक अनम्यूट करा 1 मिनिटं आणि मला सांगा, जर ज्या दिवशी एखाद्या घरची स्त्री आजारी असते त्या घरचं एका दिवसाचं वातावरण कसं असतं? खूप बेकार असते मॅम. घर कारण की अस्ताव्यस्त होऊन जाईल. आपल्यावरती डिपेंड राहते. किंवा एखाद्या घरचा कर्ता पुरुष महिनाभर घरी असला त्या घराची आर्थिक परिस्थिती कशी होईल? कारण दोन्ही सेमच सारखेच राहील. कारण की बरोबर आहे. बाहेर तिथे पण बाहेर अस्ताव्यस्त निर्माण होईल. म्हणजे प्रत्येकाचंच असणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि जर व्यक्ती शरीराने आणि मनाने आनंदी असेल तर तो त्याच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण करू शकेल की नाही. आणि म्हणून आपलं पहिलं कर्तव्य काय असलं पाहिजे? 100% आपण आनंदी कसं राहणार, आपल्याला आपल्या आनंदासाठी, आपल्या आरोग्यासाठी काम करायचं. कारण जर मी 100% ऊर्जांनी, समजा टचवूड माझं काही दुखत नाही, पण समजा जर माझं खूप डोकं दुखत असतं तर मी हा क्लास त्या एनर्जीने घेऊ शकली असती का? कुठेतरी काहीतरी डिस्टर्बन्स असतात. तर याचाच अर्थ काय की जेव्हा व्यक्ती आतून 100% आनंदी असतो, आरोग्य संपन्न असतो, तर त्याचे विचार देखील सकारात्मक होतात आणि तेवढ्याच आनंदाने तुम्ही घरच्या लोकांची काळजी घेऊ शकाल किंवा वर्किंग असाल तिथे तुम्ही तुमचे सगळे कार्य व्यवस्थितपणे पूर्ण करू शकाल. आणि म्हणून आजपासनं या आनंदाची सुरुवात कुणापासून करायची आहे? स्वतःपासून. मी आनंदी आहे, मी आरोग्य संपन्न आहे, मी माझ्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकतेचा स्वीकार करते. जेव्हा माझ्यातला मी समाधानी राहील तेव्हा मी खूप चांगल्या पद्धतीने कार्य करू शकेल. तर आपल्याला, कारण आज मग आपल्याला होमवर्क काय राहणार आहे? आपल्या आजूबाजूच्या लोकांचे 10 चांगले गुण लिहून काढायचे आहेत जे व्यक्तीमध्ये. आणि दुसरं, पहिल्या जबाबदारीवर आपल्याला आणायचं. फर्स्ट प्रायोरिटीवर कुणाला आणायचं आहे? काय वैशाली मॅडम, स्वतःच्या लिस्टमध्ये कोण असलं पाहिजे पहिले? पटला का मुद्दा? का बरं आपण पाहिजे? आता मी पहिलाच होता. पक्क ना? कारण तुम्ही आरोग्य संपन्न राहाल, आनंदी राहाल तर मुली, कुटुंब, बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पूर्ण करू शकाल. प्रत्येकाच्या लिस्टमध्ये पहिले स्वतः. कारण काय होतं की मला आपण स्वतःच्या आरोग्याची काळजीच नाही घेत. बोला वैशाली मॅडम, काय म्हणत होत्या? समोरचा जो चुकीचं वागतोय आपण त्याला एकदा, दोनदा, तीनदा, चारदा माफ केलं तर मग त्याच्याशी आपण कसं वागायचं? आपल्याला त्रास होतो त्या गोष्टीचा. हा, आपलंच त्याच्यावरही व्यक्ती मी सुंदर उपाय सांगते. बघा, हा. बऱ्याचशा क्षणी आपल्याला व्यक्ती बदलणं पॉसिबल नसतं. आहे का? अशा कित्येक तरी नाते आहे की ज्या नात्यांना आपल्याला घेऊन चालायचं आहे, ज्या व्यक्तींना आपण बदलूच शकत नाही. बरोबर? मग व्यक्तीला बदलणं जिथे पॉसिबल नाहीये त्याच्यासाठी मी नेहमी एक उदाहरण देते. व्यक्ती महत्वाचा असेल तर चुकांना विसरा, आणि चुका महत्वाच्या असेल तर व्यक्तीला विसरायची हिंमत ठेवा. सोपं काय आहे? त्या चुका माफ न करणारा तर चुका आणि आपल्याला माफ व्यक्ती करायच्या. तर मला सांगा, पाहिजे. हॅपीनेस ज्या व्यक्तीच्या वागण्याने आपल्याला रोजचा त्रास होऊन राहिलेला आहे त्या त्रासासाठी हम्म. सगळ्यात सोपा उपाय,
दिवसभरातल्या निगेटिव्हिटी लिहायच्या, फाडायच्या, जाळायच्या. म्हणजे त्या व्यक्तीने त्या दिवसात जे निगेटिव्ह तुमच्यासोबत वागलेलं आहे ते तुम्ही त्याच दिवसात लिहिलं, फाडलं, जाळलं. दुसऱ्या दिवशी नवीन रिफ्रेश. म्हणजे आपल्यात हळूहळू जर आपण 3 महिने या गोष्टी केल्या, मग आपल्या मनामध्ये एवढा पॉझिटिव्हिटीचा दगड तयार होतो, पॉझिटिव्हिटीचा दगड, की समोरचा व्यक्ती कितीही निगेटिव्ह बोलू दे, आपल्याला फरकच नाही पडत. आणि मॅम, ती व्यक्ती आपलीच आहे, पण आपली काही चूक नसताना ती आपल्याला सोडून गेली, तर मग ह्यावर काय करायचं? बघा, जर ती व्यक्ती महत्वाची असेल तर रेकीमध्ये त्या व्यक्तीला परत आणण्याचे उपाय आहेत. सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये. कारण हे माझे हजबंड आहेत. मगाशी जसं तुम्ही बोललात ठीक तसं मी आहे, सिंगल पर्सनल मदर गोष्टी आपण, हे लाईव्ह सेशन आहे तर आपण हा पर्सनल गोष्टी डिस्कस नाही करू. पण सेकंड आणि थर्ड त्यामुळे लेवल या गोष्टी पॉसिबल आहे की आपण नातेसंबंध रेकीमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक 5ही लेवलवर काम करू शकतो आणि आपण आपल्या लाईफला आनंदी करू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे पहिले तर माफ करायचं. कारण बघा, बऱ्याचशा फॅमिली मॅटर्स मध्ये आपण माफ करत नाही. आपण समोरचा व्यक्ती देव नाही, आपल्या हाताचे 5 बोट सारखे आहेत का? एकाच, नाही. आपल्या हाताच्या प्रत्येक बोटाचा फिंगरप्रिंट वेगळा आहे. मग तो वेगळ्या संस्कृतीतून आलेली व्यक्ती आहे, वेगळ्या संस्कारातून आलेली व्यक्ती आहे. आणि आपल्या भारतामध्ये, भारतातल्या मातीमध्येच आता नवीन पिढीमध्ये तेव्हाच लग्न टिकणार आहे. माझ्या मुलांना पहिलेच सांगते की जर तुम्हाला घरचे कामं करता आले 50%, तर भविष्यात तुमचे लग्न टिकतील. त्याच्यासाठी घरचे कामं शिकून घ्या. बरोबर आहे? नाही तर टिकणार नाही. पण ही जी पिढी आहे, म्हणजे माझी पिढी किंवा माझ्या नंतरच्या 10 वर्षाच्या पिढींना ते शिकवलंच गेलं नाहीये की घरचे कामं. कारण आधी स्त्री वर्किंग नव्हती, आता ती वर्किंग आहे, तेवढाच लोड तिला पण येतो. तर तिला देखील ती एक मदतीची इनर लेवलवर अपेक्षा करते आणि ती अपेक्षा पूर्ण होत नाही. मग तिला वाटतं की मी फायनान्शियली स्टेबल आहे, मी का ऐकू, आणि मग लगेच ती वेगळं व्हायचा प्रयत्न करते. बरोबर? तर अशा वेळेस व्यक्ती महत्वाचं असेल, चुकांना विसरून जायचंय. कारण माहितीये का, जे नशिबाने आलेलं आहे, पदरी पडलं सोनं झालं. दुसरं त्याच्यापेक्षा भयानक भेटलं तर काय करणार? गॅरंटी आहे का काही? आणि दुसरेवाले ऑप्शन आपल्या अजून तरी आपल्या भारताच्या मातीच्या संस्कृतीत कमी आहे. बरोबर आहे? ते ऑप्शन्स आपण अजूनही निवडायला घाबरतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगते की रेकी ती ऊर्जा आहे किंवा आपल्या मनाची पॉझिटिव्हिटी की हम अंदर से इतना स्ट्रॉंग और पॉझिटिव्ह बन जाए की आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सामना तुम्ही करू शकले पाहिजे विथ इनर स्माइल. लोकांना दाखवणारी स्माइल नाही, इनर स्माइलने तुम्ही स्ट्रॉंग झाले पाहिजे. तर रोजचं फ्रस्ट्रेशन, जे काही कचरा, गार्बेज. कारण काय केलंय, जर मी तुम्हाला विचारलं वैशाली मॅडम, रोज आंघोळ करता का, तर तुमचं उत्तर काय राहील? हो. हो. रोज तुम्ही घर झाडता का, हो. घराची फरशी पुसता का, उत्तर काय राहील? हो. हो. ठीक आहे. तुमच्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर जे काही आहे ते पण तुम्ही 3-4 महिन्यात त्याचं सर्व्हिसिंग करतच असाल. इथलं सर्व्हिसिंग केव्हा केलं? आणि सगळी जडणघडण इथूनच आहे ना, जीवनाच्या सुखाची. आणि म्हणून माइंड पॉवर, मी रेकी शिकवण्याच्या आधी माइंड पॉवर हा विषय का शिकवते, त्याच्या मागचं कारण आहे की त्या रेकी नावाच्या पवित्र ऊर्जेला एक्सेप्ट करण्याच्यासाठी आपली ऊर्जा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. आपली मानसिकता तेवढी ऍक्टिव्ह असणं. नाही तर रेकीचं सुंदर तत्व आपल्याला समजू शकणार नाही. जे आपण 5 तत्व रेकीचे शिकणार आहे, त्याच्यासाठी आपल्या इथून मानसिक विकास होणं गरजेचं आहे. तरच आपण या दिव्य ऊर्जेला आत्मसात करू शकू आणि आपल्या जीवनाला सकारात्मकतेच्या नव्या ऊर्जांशी जोडू शकू. तर या रेकी ऊर्जांसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे, जे तुम्हाला सांगितलं की पहिल्या क्रमांकावर आजपासून स्वतःला ठेवायचं आहे. आणि मग बघा तुम्ही कितीही चांगला अनुभव घेऊ शकता. कारण आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, अवचेतन मन एखाद्या सॉफ्टवेअर किंवा रोबोट प्रमाणे काम करतं. जी प्रोग्रामिंग आपण त्याच्यात टाकलेली आहे त्यानुसारच त्याचं रिफ्लेक्शन करतं. जर एखाद्या व्यक्तीने म्हटलं की मी दुःखी आहे, मी दुःखी आहे, तर यू कॅन मल्टिपल युअर दुःख. आणि जर जेव्हा तुम्ही म्हणा सांगाल की मी स्वस्थ आहे, युनिव्हर्स को बोल दो, रोज आरशासमोर बसून दोन्ही हात असे करून म्हणायचं आहे, मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. काय म्हणायचंय? मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. या पद्धतीने आपल्याला स्वतःला सांगायचंय की मी स्वस्थ आहे. तर आपण पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करणार आहे आणि पॉझिटिव्हिटीला आपण आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करणार आहे.
तर आपला प्रत्येक विचार जो असतो तो सबकॉन्शियस माइंडला टच करतो. आणि तिथे जर सतत नकारात्मक असेल तर पेरणी नकारात्मकतेची केली तर कापणी कशाची करावं लागेल? निगेटिव्हिटीची. आणि म्हणून आजपासून पेरणी पॉझिटिव्हिटीची करा. आता जेही माझ्याकडे फॅमिली काउन्सिलिंगसाठी येतात की आमच्याकडे असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम, मी म्हणते पेरणी चुकीची होऊन राहिलेली आहे. ही अनेक वर्षापासून, कोणत्या लग्नाला 10 वर्ष झाले असते, कोणाला 12 वर्ष, 12 वर्ष निगेटिव्ह पेरणी केल्यावर पॉझिटिव्ह काय? बोये पेड पबुल का आम का असे पाय, आंबे खाण्यासाठी आंब्याचे झाडं लावावं लागेल ना. मग त्याच पद्धतीने जीवनामध्ये प्रेम, विश्वास आणि आदर मिळण्यासाठी रोज अफर्मेशन द्या. माय हजबंड लव्ह, केअर अँड रिस्पेक्ट टू मी. माझी पत्नी या जगातली सगळ्यात चांगली पत्नी आहे म्हणा ना. असं होतच नाही. आपले अफर्मेशन चुकतात आणि मग रिझल्ट चुकीचा येतो. ती पती असो, पत्नी असो, सासू असो, सून असो, कुठल्याही नात्यांना जी ऊर्जा तुम्हाला पाहिजे आहे ती ऊर्जा निर्माण तर करावं लागेल. कारण एनर्जीचा एकच नियम आहे, ती कधीच डिस्ट्रॉय होत नाही, ती फक्त ट्रान्सफॉर्म होते. मग आज तुमच्या जीवनामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी आहे तिला काय करावं लागेल? तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म करावं लागेल. पटलं? एनर्जी चेंज होत नाही, म्हणजे ती चेंज होते, ती डिस्ट्रॉय होत नाही. मग तुम्ही म्हणाल एखाद्या व्यक्तीतला, तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये ट्रान्सफॉर्म करावी लागेल. आणि आपल्या ज्या काही दैनंदिन सवयी असतात, आपले विचार असतात, तेच आपल्या जीवनाला निर्माण करत असतात. आणि म्हणून दैनंदिन लेवलवर आपल्याला रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, माझ्याकडे आलिशान बंगला आणि कार आहे. अफर्मेशनमुळे आमच्या कित्येक विद्यार्थ्यांचे, जे आपले नेक्स्ट लेवलचे स्टुडंट आहे, बऱ्याच लोकांचे 10-10 वर्ष घरं होत नव्हते, ते घरं झाले. बऱ्याच लोकांचे डिवोर्स केस चालू होत्या, त्या परत थांबल्या. का बरं? एनर्जी शिफ्ट केली. एनर्जीचं शिफ्टिंग होणं खूप गरजेचं आहे. तरच आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा रिझल्ट करू शकू. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, हे आपलं अवचेतन मन एखाद्या अलादीनच्या चिरागसारखं आहे. याला रोज तुम्हाला काय पाहिजे ते झोपण्याच्या आधी आणि उठल्याबरोबर सांगा. पण आपण झोपताना काय, मेरे जी दिनभर में आज क्या बुरा हो, वही सोचते सोचते सो जाते. मग पेरणी परत निगेटिव्ह झाली, कापणी निगेटिव्ह करावी लागली. म्हणून जाणीवपूर्वक झोपताना आणि उठल्याबरोबर सबकॉन्शियस माइंडला तेच सांगा जे तुम्हाला हवं आहे. मी भाग्यशाली आहे, माझे हस्बंड मला खूप प्रेम करतात, माझा रिस्पेक्ट करतात. जे काही तुमची अफर्मेशन आहे, माझ्याकडे आलिशान बंगला आणि कार आहे, माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आरोग्य संपन्न आणि यशस्वी आहे. अशा सकारात्मक अफर्मेशन जेव्हा तुम्ही द्याल तर तसेच रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहे. कारण एनर्जीचा नियम काय? जिथे तुमचा फोकस जातो तिथेच ती एनर्जी एक्सपांड अँड ग्रो होते. म्हणून रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. ऑलवेज फोकस व्हॉट यू वॉन्ट. कारण निसर्गाचा एकच नियम, एक बी पेरलं तर शेतीमध्ये असंख्य हजारो बिया तयार होतात. एक आंब्याचं झाड लावलं एका बीपासनं तर वर्षानुवर्ष अनेक आंबे आपल्याला मिळतात. एका भिंगातनं सूर्याचा एक किरण परावर्तित केला तर हजारो किरण तिथून ट्रान्सफॉर्म होतात. तर मल्टिप्लिकेशन हाच निसर्गाचा नियम आहे. म्हणून ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला जे पाहिजे त्याच्यावर फोकस करा. नेव्हर फोकस व्हॉट यू डोंट वॉन्ट. जे तुम्हाला पाहिजेच नाही आहे त्या गोष्टीला अट्रॅक्ट करायचंच नाही आणि त्याच्याकडे बघायचंच नाही. यू आर द मॅग्नेट. डू ड्रीम, डू डिझायर. तुम्ही ते मॅग्नेट आहात. जे स्वप्न तुम्ही पाहाल ते पूर्ण करण्याची क्षमता, ती शक्ती तुमच्यामध्ये आहे. डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे, काय मिळवायचं आहे, काय करायचं आहे ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. निर्णय करा की तुम्हाला नेमकं काय पाहिजे. सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि हे एका कुटुंबासोबतच आपण मिळवू शकतो. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो एकटा राहून नाही जगू शकत. तर प्रत्येकाने आपल्या आजूबाजू असलेल्या प्रत्येक नात्यासंबंधांचा रिस्पेक्ट करा. जीवन खूप सुंदर आणि आनंदी आहे. एपीजे अब्दुल कलाम सरांनी सांगितलेले हे 5 वाक्य घरामध्ये प्रत्येकाने चिटकवून ठेवा. कारण हे वाक्य इतके सकारात्मक आणि पॉझिटिव्ह आहे की तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीच्या नव्या ऊर्जा निर्माण करतील. रोज ईश्वराला सांगा की आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट. म्हणजे ज्या कुठल्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत त्या तुम्ही योग्यरित्या पूर्ण करू शकताय. गॉड इज ऑलवेज विथ मी. माझ्या प्रत्येक कार्यासाठी साक्षात ईश्वर माझ्यासोबत आहे. आय एम द विनर आणि आजचा दिवस हा माझा आहे.
रोज हे वाक्य तुम्ही तुमच्या मुलांना म्हणायला सांगा. भिंतीवर याची एक फ्रेम अमेझॉनवर तर मिळते त्याची फ्रेम, तर हे वाक्य प्रिंट करून फ्रेम मध्ये घरात लावा. तुमच्या घरातल्या ऊर्जा बदललेल्या असतील. आणि दुसरे महत्वाचं वाक्य, हो प्रेयर, ही बॉडी माइंड आणि सोल पूर्ण याला ऍक्टिव्हेट करते. या प्रेयरचे 10 आणि 15,000चे क्लासेस घेतले जातात. मी त्याचा सार तुम्हाला सांगते. जर तुम्ही आजपासून ही प्रेयर वापरायला सुरुवात केली तर याची स्टोरी सांगते. हवाईमध्ये एका जेलमध्ये काही कैदी होते. म्हणजे हॉस्पिटल, मानसिक रुग्णांचं एक मोठं हॉस्पिटल होतं, जिथे मोठे कुख्यात गुन्हेगार ठेवले गेले होते. आणि कुठलाही डॉक्टर त्यांचं ट्रीट करायला जात नव्हते, इतके ते भयानक होते. पण एका व्यक्तीने या प्रेयरचा, म्हणजे त्यांची जी मेडिकल फाईल होती त्याच्यावर या प्रेयरचं फक्त प्रार्थना केली. प्रार्थना होती, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि 6 महिन्यात या प्रार्थनेचा असर हा झाला की तिथले सगळे जे प्रिझनर्स होते, कैदी होते, ते नॉर्मल झाले. आणि 6 महिन्यानंतर ती जेल बंद, म्हणजे ते जे हॉस्पिटल होतं सगळ्या कैदी लोकांसाठी, ते बंद करावं लागलं. इतका त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल झाला आणि ते व्यक्ती नॉर्मल झाले. मग जर या प्रेयरनी एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतं, तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकता? समजा ज्यांच्या जीवनामध्ये प्रेमाची कमतरता आहे, तर म्हणजे लग्न मॅरिड लाईफमध्ये प्रेम नाही आहे असं जर आपण धरून चाललो, तर हे माय हॅप्पी मॅरिड लाईफ अफर्मेशन कसं राहील? हे माय हॅप्पी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एखाद्याला करिअरमध्ये ग्रोथ हवी आहे किंवा एखादं स्पेसिफिक अर्निंगचा गोल असेल, तर हे माय अर्निंग ऑफ, तो अमाऊंट टाकायचा की किती आहे पर मंथ पर इयर. तर हे माय अर्निंग ऑफ ती अमाऊंट, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. 3 महिने सातत्याने जेव्हा तुम्ही या पद्धतीने या प्रेयरचा हे कराल उपयोग, तर डेफिनेटली यू विल गेट द पॉझिटिव्ह रिझल्ट ऑफ दिस प्रेयर. लिटरली तुम्हाला त्या प्रेयरला, म्हणजे तुम्ही तुमचं अर्निंग गोल बोला आणि युअर विजन शुड बी ऑलवेज इन फ्रंट ऑफ यू. जसं आता मी फक्त या एका बॅच पुरतं माझं हे डोअर बंद असतं, बट अदरवाईज माझं विजन नेहमी माझ्या डोळ्यासमोर असतं. येलो पेजवर रेड पेननी विथ पिक्चर्स तुम्हाला तुमचं विजन लिहा. तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा तुम्ही विजन सतत समोर, आता तुम्ही म्हणाल की मॅडम सगळ्यांना दिसेल आमचं विजन, तुम्ही एखाद्या डायरीमध्ये तुम्ही तुमचं विजन बोर्ड तयार करा. डेली त्या डायरीला ओपन करून तुम्ही तुमचं विजन बघू शकता, फोटो लिहू शकता, तुमचे टार्गेट. जसं आता ही माझी पर्सनल डायरी आहे, त्या पर्सनल डायरीच्या पेजेसवर सुद्धा माझे जे काही विजन टार्गेट लिहिलेले आहे ते इथे लिहिलेले आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही तुमचे विजन डेली लिहा आणि जी इच्छा तुम्हाला लवकर कंप्लीट करायची आहे, तर एकदा ही प्रेयर लिहायची आणि त्याच्या खाली 21 टाइम्स तुमचं अफर्मेशन लिहून टाकायचं. आता जर मुलांना, आता लास्ट इयर एका मुलाचा त्याच्या आईचा फोन आलेला मला की तो मुलगा 60% घेतले होते आणि आता 10th मध्ये त्याला 92% भेटले. सेम प्रक्रिया मी माझ्या मुलासाठी केली होती. वेन ही वॉज इन 9th, तर तेव्हा त्याला 60% होते आणि 10th मध्ये त्याला 90% भेटले. काल माझ्या मुलाचा बर्थडे होता. आज त्याच्या स्कूल, म्हणजे ज्या स्कूलमध्ये तो शिकत होता, त्या स्कूलचे प्रिन्सिपल मॅडम आणि बाकी स्टाफ आले होते भेटायला. का? त्याचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं म्हणून. तर विचार करा की जर तुमच्या अफर्मेशन मध्ये प्रॉपर ताकद असेल, सकारात्मक विचार कराल, तर तुम्ही कोणतीही गोष्ट. पण माझा मुलगा खूप हुशार नव्हता, त्याला स्वतः तो डिप्रेशन एन्झायटी मध्ये गेला होता 9th मध्ये, पण 18व्या वर्षापर्यंत, म्हणजे 17 वर्ष त्याचं पुस्तक लिहून झालं. तर या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी दीज अफर्मेशन्स विल हेल्प यू. तर तिथे तुमचा प्रॉब्लेम बोला. आता कुणाचा हेल्थ इश्यू असेल, तर हे माय हेल्थी बॉडी अँड माइंड, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ठीक आहे. हे माय सक्सेसफुल करिअर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या पद्धतीने सकारात्मक अफर्मेशन आपल्याला आपल्या जीवनाप्रती द्यायचं आहे, तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक निर्णय घेऊ शकाल. आणि एक लक्षात घ्या की आपला प्रत्येक विचार हे आपलं जीवन घडवत असतं. हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. सो व्हॉट वी थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी सांगून ठेवलेलं आहे. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ फ्रॉम टुडे. आजपासनं आपल्याला आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जांचा नवा प्रवास सुरू करायचा आहे. तर उद्या, जे मी आज मेडिटेशन घेणार होती ते मी उद्या घेणार आहे.
उद्या तुमचं पास्ट लाईफचं मेडिटेशन मी घेणार आहे, ज्यात तुम्ही तुमच्या जीवनातील सगळे पास्ट दुःख जे तुम्ही सहन केलेले आहे, कारण नवीन ऊर्जा शिकायची आहे, रेकी शिकायची आहे, तर डोक्यातला गार्बेज काढणं खूप खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही त्या गार्बेजला काढाल तेव्हाच तुम्ही नव्या आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आत्मसात करू शकाल. एक 5 मिनिटाचं छोटंसं प्रॅक्टिकल मी आता तुमच्यासाठी घेते, मग तुमच्याशी मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे पण देऊ शकेल. शक्य असेल तर थोडं पाणी पिऊन घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या. चला, एक सुंदर 5 मिनिटाचं सेशन का महत्वाचं आहे? कारण आपल्यासाठी आपण महत्वाचे आहोत. आपलं अस्तित्व आहे तोपर्यंत हे जग आपल्यासाठी आहे. आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि आनंदाची ऊर्जा ग्रहण करणारे दिव्य ऊर्जाचे स्रोत आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आताच आपण बघितलं, भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, जसा विचार तुम्ही कराल तसे तुम्ही घडाल. तर चला मग, या ईश्वराने आपल्याला दिलेल्या भरभरून जे आनंद दिलेला आहे त्याच्यासाठी थँक्यू म्हणत. आता भरभरून आनंद म्हणजे काय? पहिले ईश्वराला थँक्यू म्हणा आपल्या या पृथ्वीचा आजचा भाग असण्यासाठी. स्वतःच्या ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता त्याला मनोमन वंदन करून म्हणा थँक्यू की आजचा हा सुंदर दिवस तुम्हाला दिलेला आहे. ईश्वरा तुझं त्यासाठी थँक्यू. भाड्याचं असेल, स्वतःचं असेल, अगदी एक खोलीचं घर असेल, पण डोक्यावर छत आहे तुमच्या, त्यासाठी थँक्यू. ज्या माता पित्यांनी जन्म दिला त्यांचा आभार माना, कारण ते जर आपल्या जीवनात नसते तर कदाचित आज आपलं हे अस्तित्व नसतं. त्या माता पित्यांचा आभार. ईश्वराने दिलेल्या संततीचा आभार, कारण आज लाखो रुपये खर्च करूनही ज्यांच्या नशिबी हे सुख नाही आहे ते ईश्वराने आपल्याला सहजतेने दिलेलं आहे. त्या सुखासाठी आपल्या मुलांचा आभार. आयुष्यामध्ये कटकट करणारा असेल, चिडचिड करणारे जोडीदार असेल, पण त्या ईश्वराने आपल्याला तो जोडीदाराची साथ दिलेली आहे. त्या जोडीदाराचा आभार. कधीतरी कुठेतरी एक क्षणाचं प्रेम जरी त्या व्यक्तीने तुमच्यासोबत व्यक्त केलं असेल, त्या प्रेमासाठी त्या व्यक्तीचा आभार. आयुष्यामध्ये कळत नकळत आलेल्या मित्र मैत्रिणींनी कधीतरी तुमच्या दुःखावर प्रेमाची फुंकर मारलेली आहे, कठीण प्रसंगात तुमची साथ दिलेली आहे, अशा प्रत्येक मित्र मैत्रिणीचा आभार. आयुष्यात आलेल्या प्रत्येक गुरुनी काहीतरी सकारात्मक शिकवलेलं आहे, ज्यांच्यामुळे आज आपण घडलेलो आहे, अशा प्रत्येक गुरुचा आभार. आणि त्या ईश्वराने हा जो सुंदर देह आपल्याला दिलेला आहे त्या ईश्वराचा आभार. आणि आता आपल्या पृथ्वीवरील या अस्तित्वाचा आभार. हलका स्पर्श आपल्या डोळ्यांना करा आणि हे सुंदर जग तुम्ही या डोळ्यांनी बघू शकता, म्हणून या डोळ्याचा आभार. थँक्यू म्हणा डोळ्यांना की हे सुंदर जग तुम्ही बघू शकताय. आज असे कितीतरी व्यक्ती आहे ज्यांना डोळे असून बघता येत नाही, पण आपण बघू शकतोय. मनापासून आभार. दोन्ही कानांना स्पर्श करा, या जगातले आवाज आपण ऐकू शकतो. या ध्वनीसाठी या कानांचे आभार.
याच कानांनी कुणीतरी आई, कुणीतरी बाबा, कुणीतरी भाऊ म्हणून आर्त हाक आपल्याला मारलेली आहे. त्या प्रत्येक ध्वनीसाठी आभार. ओठांनी आपण शब्द बोलू शकतो, आहार ग्रहण करू शकतो. त्या प्रत्येक ओठ, दंत पंक्ती आणि जिभेचे आभार. मस्तिष्काने सकारात्मक विचार करू शकतो, या मस्तिष्काचा आभार. एका क्षणाचाही, एका श्वासाचाही सुट्टी न घेणाऱ्या, निरंतर आपल्याला जीवन प्रवाह देणाऱ्या हृदयाचा आभार. लंग्सचा आभार. शरीरामध्ये कार्यरत असलेला प्रत्येक इंटरनल ऑर्गन, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, जेनेटिक ऑर्गन्स, पॅनक्रियाज, लिव्हर, आपल्या शरीरातली पूर्ण ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, प्रत्येक ऊर्जेचा आभार. डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेल्या संपूर्ण स्किन आणि प्रत्येक सेलचा आभार. जस्ट से थँक्यू. आपल्या या अस्तित्वासाठी, ईश्वराने दिलेल्या या देहाचा आभार. निरंतर प्राण ऊर्जा देणाऱ्या ईश्वराचा आभार. आपल्या या देहासोबत जोडलेल्या प्रत्येक नातेसंबंधाचा आभार. कळत नकळत आपल्याला जगवण्यासाठी कष्ट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आभार. एक शेतकरी आपल्याला जगवण्यासाठी शेतात पावसात, उन्हात, थंडीत कार्य करतो, त्या शेतकऱ्याचा आभार. आपल्या सुखसोयीच्या वस्तू कारखान्यात अगदी तप्त उन्हात, तप्त अग्नीसमोर निर्माण करणाऱ्या त्या मजुराचा आभार. अनेक ओझे आपल्यासाठी वाहून आणणाऱ्या त्या व्यक्तीचा आभार. आपल्या जीवनामध्ये सुखसोयी याव्या म्हणून कोणीतरी सतत रिसर्च करतो आहे, त्या सायंटिस्टचा आभार. कळत नकळत आपल्यासाठी राबणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आभार. जस्ट से थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपल्या या अस्तित्वाचा आभार. स्वतःचा आभार. स्वतःच्या शरीरातील प्रत्येक श्वासाचा आभार. आणि याच थँक्यूच्या भावनेत हळूवार बाहेर या. चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल असू द्या, कारण या स्माईल मध्येच आनंद आहे, आनंदी जीवन आहे. आपल्या अस्तित्वाचं संपूर्ण आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू मॅम. सो हे सुंदर जीवन जे आपल्याला मिळालेलं आहे, दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल. आज परत एकदा कागदावर लिहा, ईश्वराने तुम्हाला काय काय चांगलं दिलेलं आहे. अगदी फ्री ऑफ कॉस्ट ऑक्सिजन आपल्याला मिळतोय. आपलं शरीर जे निरंतर आपल्याला जगवण्यासाठी कार्य करत आहे. आपल्या माता पितांनी आपल्यासाठी कष्ट घेतले, त्या कष्टासाठी आभार. त्या दिवशी माझ्याकडं मी एक रील बघितली आणि त्या रीलचे वाक्य माझ्या मनाला हृदयस्पर्शी ठरले. वाक्य होते, तुम्ही गमतीने एक वाक्य बघितलं असेल, ते एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानू. आणि त्या रील मध्ये एक वेगळ्या विषयाने हा शब्द मांडला होता. तुम्हाला माहिती आहे, माता पित्यांचं, आपले जे आई वडील असतात महिलांचे, त्यांचं सगळ्यात महत्वाचं स्वप्न काय असतं? आपली मुलगी तिच्या संसारात आनंदी राहावं. आयुष्यभर ते तुमच्या शिक्षणासोबत त्यांनी कष्ट घेतलेले असतात. वही एक चुटकी सिंदूर केली. कधी विचार केला? मला खूप आवडला तो विषय, की प्रत्येक आई वडिलाला आनंद कशात होतो? की तिचं सौभाग्य, तिच्या कुटुंबातला आनंद. आणि या सगळ्या ऊर्जांना जर आनंदी ठेवायचं असेल, आय रिक्वेस्ट,
हर इंसान में अच्छाई देखना चालू करो. जेव्हा आपण चांगलं बघायला लागू तर आपोआप नकारात्मकतेचे जे जाळे चढलेले आहेत ना किंवा धूळ चढलेली आहे ती तिथून निघून जाईल. हे आयुष्य विथ स्माइल अधिक सकारात्मक आणि अधिक पॉझिटिव्ह आपल्याला भेटेल. सो आयुष्याला आजपासून कुठे बघायचं आहे, जे आपल्याला निगेटिव्हिटीकडे फोकस की जे आपल्याला आनंद मिळवायचा आहे त्याच्यासाठी. सो आय रिक्वेस्ट यू ऑलवेज फोकस व्हॉट एक्झॅक्टली वॉट, तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे त्याच्यावर फोकस करा. उद्याच्या सेशनमध्ये परत एक क्लिन्झिंग आपण करणार आहे आणि त्या क्लिन्झिंगमध्ये तुमच्या जीवनामध्ये ज्या काही कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे त्या निगेटिव्हिटीला आपण क्लीन करणार आहे. सो उद्याचा होमवर्क, तुमच्या आजूबाजूला जे 4 लोक खूप जवळचे आहेत त्यांच्यामधले प्रत्येक व्यक्तीतले 10 चांगले गुण लिहायचे आहेत. काय लिहायचं आहे? 10 चांगले गुण लिहायचे आहेत प्रत्येक व्यक्तीमधले. आणि तुमच्या मनामध्ये अजूनही जी निगेटिव्हिटी आहे त्या निगेटिव्हिटीला डिलीट करायचं आहे. एकच विचार करा, आयुष्य खूप सुंदर आहे आणि तिला सुंदर बनवणारी दिव्य रेखी ऊर्जा आपल्याला शिकायची. आणि ती शिकण्याआधी निखळ आणि स्वच्छ झऱ्याचं पाणी जसं वाहतं ना तसं आपल्या जीवनाला स्वच्छ करून टाकायचं आहे, जेणेकरून ती रेखीची ऊर्जा आपण आपल्यामध्ये आत्मसात करू. आजचं सेशन कसं वाटलं, 1-2 फीडबॅक घेऊया. आणि आज मे बी तुम्हाला एक गुगलची लिंक येईल रिव्ह्यूची, तर सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग इतरांसाठी प्रेरणा ठरू शकते. ओके, सो एनी क्वेश्चन, एनी डाऊट, काही शेअरिंग? निर्मला मॅडम अनम्यूट करा. जैसे की मॅडम, बोला. सेशन खूप छान वाटलेलं आहे आणि मी याच्यातून हे शिकले की तुम्ही जे काल सांगितलं होतं की लिहायला, त्यामधून मी शिकले की म्हणजे मी आधी घेणार माझ्या जीवनात मला काय पाहिजे ते मी माझ्या जीवनात आधी घेणार. मला माझ्या रेखीच्या क्षेत्रात पुढे जाणार आहे. मी माझ्या रेखिकेच्या क्षेत्रात पुढे जाणार आहे. मी जीवनभर आनंदी राहणार आहे आणि सगळ्यांनाही आनंदी ठेवणार आहे. मी माझ्या छोट्या छोट्या कामाला सुद्धा खूप बारकाईने चिकाटीने करेल. चला, छान. अशा पद्धतीने मी लिहिलेलं आहे आणि तेच मी विचार करत आहे, कारण पॉझिटिव्ह राहणं हे खूप गरजेचं आहे आपल्यामध्ये. म्हणून तुमचे खूप आभार, तुम्ही इतकं छान समजावून सांगतात म्हणून. थँक्यू व्हेरी मच. यामध्ये काही हा बोला, माईक बंद झालाय तुमचा. यामध्ये काही म्हणजे गलती असेल तर सांगा मला. नाही, एकदम छान केलेलं आहे चूक तुम्ही. असेल कारण जी गोष्ट अंतर्मनाला पडते तीच आपण केली तर त्याचा रिझल्ट छान येतो. छान छान. ओके, IQ बोला. आवाज नाही येत आहे मॅडम तुमचा. हा बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. मला हा नंबर तुमचा ही लिंक काकूने पाठवलाय. मला तुमच्या याच्या ग्रुप मध्ये ऍड करून घेतील का? हो, त्याच्यासाठी ना तुम्ही ज्या ग्रुपवर तुमच्या काकू असतील तिथे ऍडमिनचा जो नंबर आहे ना तर तिथे त्यांना मेसेज करायला सांगा आणि ते मग तुम्हाला ऍड केलं जाईल. ठीक आहे. हा, माझा एक प्रश्न पण होता. ओके, चालेल, ठीक. चल, सो थँक्यू, तुम्ही मला ऐकून घेतलं त्यासाठी. उद्या आपण अजून एक छान क्लिन्झिंग प्रोसेस करणार आहे आणि रेकीची सुरुवात, रेकीचे 5 तत्व देखील आपण उद्या बघणार आहे. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. भेटूया याच ऊर्जांसोबत उद्या.